8 टर्म आमदार असलेले आणि 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणारे थोरात कसे पडले? राज ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत सवाल। विधानसभेसाठीच्या मतदार यादीतच अनेक दोष, त्याच यादीवर निवडणूक घेणं अयोग्य, बाळासाहेब थोरातांचं विधान। मतदार याद्यांमधील चुका पुराव्यांसह निवडणूक आयोगाला दाखवल्या, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली, जयंत पाटलांची माहिती। लोकशाही हुकुमशाही पद्धतीने चालवणं मान्य नाही, मत चोरी आणि पक्ष चोरी ही सत्तेसाठीची चोरवाट, सत्ताधाऱ्यांचा याच सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्या, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काय करता आहात? तर मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला सवाल। सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला गेलेल्यांचा काही उपयोग होणार नाही, सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगाच्या बैठकीवरती प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। ठाण्यात एका पक्षाला पाहिजे तशी प्रभाग रचना करून दिली आहे, निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत जितेंद्र आव्हाडांचं नाव न घेता एकनाथ शिंदेंवर आरोप। भाजपचे कार्यकर्ते निवडणूक याद्यांशी खेळत आहेत, लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू आहे, मतदार याद्यांबाबत सुप्रीम कोर्टानं सुमोटो केस घ्यावी, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेतून माहिती। सकाळी दिसलेली अनेक दुबार नावं याद्यांमधून संध्याकाळी काढण्यात आली, ही नावं कुणी काढली? जयंत पाटलांचा सवाल। तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरं कुणीतरी चालवतं, जयंत पाटलांचे गंभीर आरोप। तर निवडणूक आयोगाचा मीडिया सांभाळणारा देवांग दवे हा भाजपचा माणूस, त्याची चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी।